चंद्रपूरमध्ये श्रीराम कथा भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। लखमापूर हनुमान मंदिर आणि श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीनं 14 ते 22 जानेवारी दरम्यान महोत्सव पार पडणार आहे। या महोत्सवाचा लाभ भाविकांनी घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। बुलढाण्यात मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमादरम्यान पुस्तकांची विक्रमी खप झाली आहे। दीक्षाभूमी चैत्यभूमीनंतर सिंदखेड राज्यात पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे। जिजाऊ जयंतीनिमित्त शेकडो पुस्तकांचे स्टॉल थाटण्यात आले होते। बुलढाण्याच्या खासगी कंपनीच्या व्यापाऱ्याचा मनमानी कारभार समोर आलाय। कांद्याचा लिलाव झाला, भाव ठरले, मात्र त्यानंतर कांद्याची प्रत योग्य नाही असं म्हणत व्यापाऱ्यानं शेतकऱ्याचा कांदा पीक घेण्यास नकार दिला। या प्रकारावर शेतकऱ्यानं संताप व्यक्त केला आहे। मालेगाव तालुक्यातील सातमाने गावाजवळ खासगी कंपनीच्या धुरातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। या विरोधात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात सातमाने ग्रामस्थांनी आंदोलन केलं। मकर संक्रांतीसाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन बुकिंग बंद असून व्हीआयपी दर्शनावरही निर्बंध लावण्यात आले। मकर संक्रांती दिवशी पंढरीत महिला भाविकांची गर्दी असते। गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनानं हा निर्णय घेतला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेली 17 वर्ष रखडलेलं आहे। महामार्गाचं रखडलेलं काम तातडीनं करण्यात यावं या मागणीसाठी जन आक्रोश समितीनं संगमेश्वरातील सोनवी पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं। चंद्रपुरात इराई नदीत वाघाचा मृतदेह आढळलाय। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला। वाघाचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीत मोठी वाढ होते। रिधोरा येथे सेंद्रिय आणि पारंपरिक गावरान गुळासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। ग्रामीण भागात तयार होणाऱ्या गुळाला 50 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळतोय।